ॲज अन ॲक्टर मी खरं सांगू तर मला वेगळे रोल करायला आवडतं. तुम्ही बघितलं असेल माझ्या करिअरमध्ये कसे रोल्स करतो मी. तर यावेळेस काही नवीन होतं आणि असा पिक्चर मराठीमध्ये कधी बनलाच नाहीये. हिंदीमध्ये बरेच बनलंय, साऊथमध्ये बनलंय, पण मराठी कोणी ट्राय पण नाही केला. आमचा विचार होता करायचा आणि त्याला कुणी हुंकार दिला आणि हा सगळ्यात जास्त पॉवरफुल ॲक्शन पॅक्ड सिनेमा आहे मराठीतला पहिला. तर एक प्रयत्न आहे आणि एक आज बाप्पांचा आशीर्वाद घ्यायला आलोय की तुम्हा सर्वांना पिक्चर आवडेल. 22 नोव्हेंबरला येतोय थिएटर्समध्ये आणि मोठ्या प्रमाणाने येऊ आम्ही फुल फ्लेजेड. जो पण नवीन रोल असतो कोणत्या ॲक्टरसाठी तो नेहमी चॅलेंजिंग असतो आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करणंच एक ॲक्टरची इच्छा असते नेहमी. स्पेशली नाही म्हणणार, पण त्याला असं हाऊस असते की वेगळे कॅरेक्टर व्हायला पाहिजे. तर चॅलेंजेस आवडतात मला आणि एक आता मी केलंय तर निर्णय तुमच्या हातात आहे की कसा केला. दुसरं सांगतं तुम्हाला की थोडं असं एक वेगळे आम्ही जुन्या काळात असे मिस्टर बच्चनचे सिनेमे व्हायचे, त्यांचे पोस्टर व्हायचे जसे दिवाचे बघा किंवा तसे. तर मी एक त्या पॅटर्ननी एक मराठीतला अँग्री यंग मॅन असं काहीतरी प्रेझेंट करण्याची गोष्ट एक प्रयत्न केला आहे. सांगतोय या पिक्चरसाठी मी बऱ्याच जागी गेलो, पण या माणसाने एक मिनिट पण विचार नाही केला की मला पिक्चर करायचा आहे की नाही करायचा. स्टोरी ऐकली करायचा असा पिक्चर बनला पाहिजे मराठीत. तर पुनीत बरोबर ती ट्युनिंग डे 1 पासून आहे आणि पिक्चरच्या आधी पण मी मित्र होतो, क्रिकेट खेळतो बरोबर. मैत्रीपणा आहे प्लस एक कन्व्हिक्शन यायला खूप जास्त चांगलं आहे की जे करायचं आहे ते करतो. तुम्ही बघत असाल ते सार्वजनिक कार्य असतील, लोकांसाठी असेल, स्पोर्ट्समध्ये असेल, कन्स्ट्रक्शन, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये हा मागे नाही होत. तर त्याची खासियत आहे की जर एकदा हुंकार दिला तर ते करणारच करणार आहे आणि एक ही प्रूव्ह दॅट राईट इन आवर फिल्म ऑल्सो. ॲक्शन वेगळं आहे, स्टोरी वेगळी आहे, डिफरंट पॅटर्नची आहे, एडिटिंग वेगळी आहे. म्हणजे मी पण हिंदी फिल्मला ॲप्रिशिएट करतो की यार अरे असा स्क्रीन प्ले होता किंवा असं एडिटिंग होतं किंवा असं ॲक्शन होतं, असं VFX होतं. पण मराठीत कुठे कुठे कारण बिझनेस पॉईंट ऑफ असेल किंवा काही असेल, पण प्रयत्न हेच आहे की आपल्याकडनं पण किती हा व्यवसाय किंवा मराठी इंडस्ट्रीला किती आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. ते एक ॲक्टर आणि प्रोड्युसरचं काम असतं आणि ते प्रयत्न मी केले आहे या सिनेमाच्या. नोव्हेंबरला आहे, टीजर लवकरच येईल पुढच्या महिन्यात आणि मग तुम्हाला कळेल की काय सिनेमा आहे. जागा असेल तर असेल, जागा नसेल तर नसेल, असंच टाकणार नाही कुठे आम्ही काही. आनंद आहे. मुलची पॅटर्नच्या सक्सेस नंतर, जगू जुलिएट नंतर आता रानटी काय असतात काय बनतात आणि प्रत्यक्ष रानटीचे जे खरे रानटी आहेत ते माझ्या शेजारी आहे आणि त्यांनी करून घेतला पिक्चर, त्याच्याकडनं करून घेतला पिक्चर. त्यांनी त्रास कमी दिला नाही, आम्हाला खूप दिलाय, कारण रानटी आहे, रानटीवर त्रासच देतात. मी एवढं सांगेल की 22 नोव्हेंबरला ही पिक्चर रिलीज होईल. बॉलिवूडपेक्षा लेवलची जी फिल्म आहे त्याच्यापेक्षा मराठीत सर्वात मोठी फिल्म आहे, म्हणून आम्ही ते लिहिलं आहे की मोस्ट पॉवरफुल फिल्म ऑफ द डेकेड. आणि 22 नोव्हेंबरला नक्की सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन हे पिक्चर बघायला पाहिजे. आहे आमचं गणपती पण तसाच आहे. आम्ही लहान करत नाही आणि लहान करायची सवय नाही. आमची सवय तीच आहे, केले तर लार्जर दॅन लाईफ करा, नाहीतर करू नका. आणि गणपतीची आशीर्वाद आहे. आमचं बाप्पाचं मूर्ती पण बघा तसं आक्रमक आहे आणि तशीच आक्रमक तुम्ही ह्या फिल्ममध्ये शरदला बघा.